हाय फ्रेंड, नमस्ते सर्वांना। माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। आता मार्गशीर्ष महिना संपला आहे। आपण मस्त असं मालवणी पद्धतीमध्ये मच्छीचं कालवण आणि फ्राय करूया। त्यासाठी मी स्वच्छ धुवून मच्छी घेतली, सुरमई मच्छी आहे आणि स्वच्छ धुवून घेतली आहे। हे शेपटीकडचं आणि डोक्याकडचं त्याचं मी कालवण करणार आहे आणि हे फ्राय करणार आहे। आता त्यासाठी काय काय लागणारं साहित्य बघूया, काय काय घेतलंय ते। इथे मी मच्छीच्या कालवणसाठी काय काय घेतलंय बघा। 4 ते 5 लसूण घेतले आहेत, हे कांदा घेतलाय अर्धा, हे खोबरं घेतलंय ओलं खोबरं, हे मिरच्या आहेत 7 ते 8 मिरच्या आहेत, हे धने घेतले तक्के, हे तिरफळ आहेत, तिरफळाने छान होतं सार असं, आणि बडीशोप घेतली अर्धा चमचा, हळद घेतली थोडीशी। इथे मी भांडं घेतले, त्यामध्ये पाणी घेतलंय। आता या मिरच्या मी थोडा वेळ भिजत ठेवते, मिरच्या, धने, बडीशोप आणि हे तिरफळ। आता आपण फ्राय मच्छीसाठी काय काय घालूया ते बघूया। मसाला इथे मी मीठ घेतलंय, चवीप्रमाणे मीठ घालायचं, जेवढी मच्छी असेल तसं। मी 1 चमचा भरून घातलंय। कोकमाचा आगळ आहे 2 चमचे, तुमच्याकडे आगळ नसेल तर तुम्ही कोकम घातलं तरीही चालेल। आलं लसूण पेस्ट आहे ते 1 चमचा घेतली, आणि इथे मी मिरची पावडर घेतली 1-1.5 चमचा भरून आहे, थोडी हळद आणि अर्धा चमचा धना पावडर तेही घालून घेते मी आणि मिक्स करून घेते। इथे कालवणसाठी मच्छी घेतली आहे, त्याच्यामध्ये पण आपण मीठ घालून घेऊया, बाकी काही नाही घालणार, फक्त मीठ घातले आणि मिक्स करून ठेवून देते थोडा वेळ। हे आता कालवणसाठी मी खोबरं, हळद, कांदा, लसूण आणि हे मिरची, धने सर्व वाटून घेते मिक्सरला। इथे मी मिक्सरला खोबरं, कांदा, मसाला, मिरची सर्व वाटून घेतलंय, एकदम बारीक असा मसाला। आपण आता सार फोडणीला घालूया। इथे गॅसवर मी एक भांडं ठेवलंय, आपण तेल घालून घेऊया। मच्छीला तेल जास्त नाही घालणार आहे मी। तेल चांगलं असं गरम झालंय, त्यात मी हा अर्धा कांदा कापून घालते, बारीक कापलाय, आणि थोडासा कढीपत्ता। कांदा थोडासा लाल करून घेऊया तेलामध्ये। हे कांदा इथे लाल झालाय, आता आपण हे वाटलेला मसाला घालूया। हे मसाला घातलाय आणि आता हे मिक्सरचं भांडं धुवून मी थोडं पाणी घालते। इथे मी थोडंसं पाणी घालून घेतलंय, आता त्यामध्ये आपण ही मच्छी घालूया। ही कालवणसाठी घेतलेली मच्छी आहे, आणि थोडं मी आलं लसूण पेस्ट पण घातलं होतं याच्यामध्ये। आता धुवून घेते मी आणि आपण कालवणमध्ये घालून घेऊया। गॅस थोडासा फास्ट ठेवलाय, एक उकळी येईपर्यंत। आता आपण सर्व मच्छी घालून घेतलंय, त्या चवीप्रमाणे मीठ घालूया, जसं सार असेल कालवण तसं मीठ घालून घ्या। आणि मी कोकम घालणार आहे। मालवणी मच्छी म्हटली की कोकमच घालतात, चिंच वगैरे घालत नाही। ते मी 3-4 कोकम घेतलेत, हे बारीक करून घेतले, तुकडे करून देते। आता मी झाकण ठेवून शिजवून घेते। एक उकळी आली की कमी करणार आहे गॅस तो। इथे आता एक उकळी आले कालवणला, तर मी बाजूच्या गॅसवर थोडं शिजत ठेवते आणि आपण मच्छी फ्रायची तयारी करूया। ही फ्राय मच्छी आहे, त्यासाठी मी मसाला लावून घेतला, तर मसाला मीठ व्यवस्थित लागलं गेलं आहे। आणि इथे मी हे घेतलं आहे फ्राय करायसाठी। हे तांदळाचं पीठ घेतले 2 चमचे, हा बारीक रवा घेतला आहे, थोडंसं मीठ आणि मिरची पावडर थोडंसं घेतलं आहे या कोटिंगसाठी फक्त। हे आपण आता मिक्स करून घेऊया। हे आता मी मच्छी फ्राय करायला घेते, तोपर्यंत मी पॅन ठेवला आहे, त्याच्यामध्ये तेल घातलं आहे, गरम करत ठेवलं आहे। आता आपण ही मच्छी फ्राय करायला घालूया। हे तेल गरम झालं आहे, आता मच्छी घालून घेते फ्राय करायसाठी। हे आता पलटी करून मी दोन्ही बाजूने मच्छी फ्राय करून घेतली आहे मस्त अशी छान, आणि आपली मच्छी फ्राय झालेली आहे। आणि मी काढून घेते आणि बाकी सर्व आता करून घेते। आपली मच्छी फ्राय झाली आहे आणि आपले कालवण पण तयार झालं आहे मस्त छान असं, रंगसुद्धा मस्त सुरेख आला एकदम। दोन्ही आपले मच्छी तयार झाली आहेत। आता मी गरम गरम एक मस्त तांदळाची भाकरी बनवते। इथे मी आता मस्त एक छान अशी गरम गरम तांदळाची भाकरी बनवते। तोपर्यंत तुम्ही आहे ना माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तांदळाच्या भाकरीबरोबर छान वाटते मच्छीचं कालवण। इथे आपली भाकरी झालेली आहे, आता तवा गरम करत ठेवलाय।
ही भाकरी घालून घेऊया. वरून पाणी लावते. इथे भाकरीला मी पाणी लावून घेतलं. आता आपण भाकरी पलटून घेऊया आणि शेकून घेते दोन्ही बाजूने. बघा तयार आहे आपली मस्त मालवणी पद्धतीची सुरमई थाली. हे सुरमई फ्राय केली आहे मस्त. त्याच्याबरोबर गरमागरम तांदळाची भाकरी, भात आणि मच्छीचं सार, त्याच्याबरोबर कांदा. एकदम मस्त छान वाटते. करून बघा. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आशीर्वाद द्या माऊलीला.